तर पाहूया गुंदवलीची सलामीची जोडी संजय आणि अंकुश. स्ट्राइक साठी आहेत संजय, तर नॉन स्ट्राइक एंडला आहेत अंकुश आणि गोलंदाज आहेत तो भरत. सरवली संघ आपण जरा घाई करायची आहे. 3 षटकांचा सामना, पॉवर प्ले असणार नाहीये. अगदी 11 टिपक्यांची दिवाळीमध्ये आपण रांगोळी बघितलेली असेल तशी फिल्डिंगची सजावट आपण सरवलीच्या माध्यमातून पाहतोय. भरत हा अतिशय धूर्त गोलंदाज, तर संजय आणि अंकुश ही सलामीची जोडी. स्टेजवर सुद्धा आपण पाहतोय जयेश दादा राणे, देवीदास दादा धामणे, जेव भावाचे मित्र, अनेक नामांकित मान्यवर स्टेजवर आहेत. लाईव्हच्या माध्यमातून आजच्या दिवसात 36,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी, क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय. अगदी हायवेच्या त्या बाजूला सुद्धा मॅच सुरू आहेत, पण या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि एकंदरीतच केलेलं प्रयोजन अगदी नजरेत भरण्यासारखं आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा सुंदर अशी बसण्याची व्यवस्था, सुंदर गाडी पार्किंग, मान्यवरांसाठी अतिशय सुसज्ज असं स्टेज, सुंदर असा डीजे, प्रत्येकाचा सन्मान. मित्रांनो, सन्मान फार महत्त्वाचा असतो, कारण बनारसचा पान आणि भिनारकरांचा सन्मान हा नेहमीच स्पेशल असतो. तर संजय आणि अंकुश ही जोडी सज्ज. भरत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आमचे पंच पंकज म्हात्रे आणि विक्रम नाईक. ज्यांना ज्यांना फोनवर आमंत्रण केले ती सुद्धा मंडळी संदेशदादा वखारे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि पहिला चेंडू कार्पेटच्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय. पहिली धाव वेगात, फेकी अचूक आणि 1 धाव मात्र पूर्ण. या एका धावेनं संजयनं आपलं वैयक्तिक संघाचं आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलेलं आहे युनियन बँकेमध्ये. धाव संख्या बिनबाद 1. पाहूया अंकुश टू भरत. 7 ते 8 पावलांचा रनअप आहे आणि बरोबर बॅटच्या तडाख्यात चेंडू आलेला नव्हता, परंतु 2 धावा मात्र पळून काढण्यात यश. अचूक फेकी आणि 2 धावांवर समाधान. धावसंख्या होते बिनबाद 3. गंगा माता गुंदवली जीजी. पुन्हा एकदा भरत सज्ज. फलंदाज मोठे फटके मारण्याच्या इराद्यामध्ये आहे. काय घडतंय, काय बिघडतंय. आणि आता मात्र हलकी सी भूल, दांडी हो गई गुल. पॉवरफुल, सक्सेसफुल गोलंदाज भरत. यानंतर अजूनही 2 सामने होणे बाकी आहे. 4 षटकांचे यापुढचे सामने असतील, पण हा सामना 3 षटकांचा आहे.
धावसंख्या झालेली आहे 3. 1 बाद 3. भरत याच्या हलक्या फेकीनं अचूक दांडी गुल केलेली आहे. नवीन फलंदाज विनोद आणि एक फुलटॉस चेंडू बरोबर बॅटच्या तडाखे येत नाही. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकाच धावेवर समाधान आणि या एका धावेने धावसंख्या होते ती 4. 1 बाद 4. पहिले षटक मार्गस्थ. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा पळून काढण्यात यश आणि या 2 धावांनिशी धावसंख्या होते 6. 1 गडी बाद 6. 3 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 30+ पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण सरवलीच्या कर्णधाराने आपल्याला टॉस बॉक्समध्ये अगोदरच सांगितलेलं की आम्ही त्यांना 25 ते 30च्या आतच रोखण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच मित्रांनो, ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू 1 धाव जोरात धावून आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि गडी बाद होतोय. नक्कीच हा चेंडू बघताना सगळ्यांना सांगेन मित्रांनो, आपल्याला दररोज जिमची आवश्यकता आहे. नीट आणि फिट राहायचं असेल तर जिम मस्ट इम्पॉर्टंट पार्ट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज फलंदाजाला सावलीमध्ये मस्त बसवायचंय, पाणी द्यायचंय प्यायला, कारण ते सुद्धा आपल्या परिवारातील सदस्य आहेत. 40+ हा मित्रांनो एक परिवार झालेला आहे. अनेक ठिकाणी आपण खेळायला जात असतो, कामावर सुट्टी मारून आपण एकत्र येतोय. छंद जोपासले नक्कीच पाहिजेत. धावसंख्या होती ती 7. नवीन फलंदाज शशिकांत आणि गोलंदाज रवी. रवी म्हणजेच सूर्य. खर तर सूर्य तळपत आहे, हा रवी तळपतो का पाहायचं आहे, कारण गोंदवली संघाला कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न सरवली संघाचा नक्कीच असणार आहे. त्यांची बॉडी लँग्वेज दिसते, देहबोली खूप छान, सकारात्मक रवैया. आणि आता मात्र पुन्हा एकदा दांडी गुल बार बार होती. नवीन फलंदाज राकेश. शशिकांत आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये सध्या सज्ज आहे. संजय, अंकुश आणि विनोद हे तिन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती फक्त 7. दुसरे षटक मार्गस्थ. नक्कीच रवी शब्दाला उलट जरी वाचलं तरी वीर, ब्रेवरी पर्सन.
दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि आपण पाहतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा सहजरित्या होतील असं वाटलं होतं, परंतु अचूक फेकी, तीच फलंदाजांसाठी डोकेदुखी. एकच धाव आणि या एका धावेनं धावसंख्या होते ती अगदी भगवान श्रीकृष्णांच्या जन्माची आठवण करून देणारी 8. 3 बाद 8. पाहूया पुढच्या चेंडूची वाट. अतिशय निसर्गरम्य वातावरण. आणि आता मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु जोपर्यंत चेंडू हातात येईल तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण. पहिल्यांदाच गोंदवली संघ दुहेरी धावसंख्येत प्रवेश करतोय. धावसंख्या होते ती 3 बाद 10. पुढचा चेंडू पहा. रवीचा पुढचा चेंडू. आणि आता मात्र पुन्हा पुन्हा तीच चुका करतायत. बॅटची कडा चाटून गेलेला चेंडू. विकेट किपरने सहज गडी बाद केलेला आहे. बाद होतोय तो शशिकांत. आणि आता राकेशची सोबत देण्यासाठी नवीन फलंदाज सचिन. यानंतर अजूनही 2 सामने होणे बाकी आहे. आणि त्या सामन्यामध्ये आपण एक असा आवाज ऐकणार आहोत की ज्याने संपूर्ण भिवंडीमध्ये एक स्वतःची ओळख बनवलेली आहे. मागचे 5 वर्ष एकाच नावाने आपल्याला भुरळ घातली, ते म्हणजे झिडके गावचे आमचे लाडके मित्र रोहन सुभाष पाटील, भरकादेवी आईस्क्रीमचे संस्थापक अध्यक्ष. नक्कीच रवी यांचा पुढचा चेंडू राईट हँडेड टू लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन. आणि अगदी भिनारमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न जो चाविंद्रमध्ये जाऊन पडतोय. वाईड चेंडू. आणि वाईड चेंडूने धावसंख्या होते 11. 4 बाद 11. आणि एक सोपा चेंडू, निर्धाव चेंडू, हुकवलेला, फसवलेला, गंडवलेला चेंडू. धावसंख्या 11च स्थिर. पुढचा चेंडू रवी यांचा. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू. पहिली धाव वेगात, थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण. एकाच्या ठिकाणी 2 धावा जात आहेत. गोंदवली संघाला थोडासा सुटकेचा निश्वास. या 2 धावांची धावसंख्या होती ती 13. दोन षटकांच्या समाप्तीनंतर गोंदवली संघ धावसंख्या होते ती 4 बाद 13. सरवली संघातर्फे शेवटचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज भोला. आणि आता मात्र वाव, अगदी 2003च्या सचिन तेंडुलकरच्या पाकिस्तान विरुद्धच्या षटकाराची आठवण करून देणारा हा जबरदस्त षटकार, पॉइंटच्या वरून गेलेला षटकार.
एखादा फटका पडला तर मात्र सरवली संघाची डोकेदुखी वाढणार आहे. आतापर्यंत सगळं चाललं होतं. खरं तर समीकरण बिघडलेलं आहे सरवली संघाचं आणि गोंदवली संघ मात्र झेंडा ऊंचा रहे हमारा. पुढचा चेंडू गोलंदाज आहे तो भोळा. आणि या ठिकाणी मात्र खूप छान क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत. सहज चौकार होऊ शकला असता परंतु अंतिम क्षणी चेंडू अडवण्यात यश आणि या 2 धावांची धावसंख्या होते ती 21. भोलाचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. मागच्या 2 चेंडूंवर 8 धावा आलेल्या आहेत. हाणामारीचं षटक प्रत्येक चेंडूवर नाना पाटेकरांचा प्रहार पाहायला मिळतोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा सनसनीत खणखणीत आर पार चौकार. आणि आता मात्र एक सुंदर झेल भिनारच्या क्षेत्ररक्षणावेळी सुद्धा त्याच ठिकाणी एक सुंदर झेल झाला होता. आपण क्षेत्ररक्षण कसं सजावतोय, गोलंदाजीचा टप्पा कोणता आहे, दिशा कोणती आहे, फलंदाजांच्या पायांची हालचाल कशी आहे यावरचा स्पष्टीकरण म्हणजेच मित्रांनो धावतं चावलतं बोलतं क्रिकेट. धावसंख्या झालेली आहे 25. मागच्या सामन्यात आपण पाहिलं भिनार संघानं 41 धावा बनवल्या होत्या. अगदी शेवटच्या 2 चेंडूंवर 10 धावांची गरज होती परंतु त्यांनी तो सामना अगदी शेवटच्या क्षणी एक हाती सामना जिंकलेला. खरं तर संदेश वखारे यांच्या गोलंदाजीवर एक रिव्हर्स षटकार स्मशान घाटमध्ये आपण पाहिलेला पण त्यानंतर त्याने कमबॅक केलं आणि आपला संघ झेंडा ऊंचा रहे हमारा. आणि LBW पुढचा चेंडू भोळा यांचा आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आर पार चौकार. तर या गाण्याचे गायक बाला सिंगर ज्यांचं मागच्याच वर्षी निधन झालं परंतु त्यांची आठवण गाण्याच्या रूपात नक्कीच लक्षात राहील. मिस यू बाला सिंगर. तर या चौकारानिशी गोंदवली संघ पोहोचलेला आहे 29 धावांवर
आणि सरवली संघ 30 धावा तुम्ही बोलल्याप्रमाणे त्यांना रोखलंय. 30 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत 3 षटकात 10च्या सरासरीनं. आपण तोपर्यंत मान्यवरांचे सत्कार करणार आहोत. एक नामांकित वकील ॲडव्होकेट देवीदासजी धामणे. आतापर्यंत आपण कपिल सिब्बल, गजानन चव्हाण, उज्ज्वल निकम अशी नावं ऐकली असतील, पण आपल्या गावाकडचं टॅलेंट म्हणजेच देवीदासजी धामणे. टाळ्यांवर GST नाही, जरा जोरदार टाळ्या वाजूया. धामणे साहेब आपलं मनापासून धन्यवाद, स्वागत. असंच आमच्या जय बजरंग मंडळावर प्रेम करत राहा. तुमची उपस्थिती आम्हाला प्रेरणा देत. तर थँक्यू डीजे. त्यानंतर एक सन्मान होतोय. प्रसिद्ध उद्योगपती, कमी वयात बरंच काही मिळवलेलं व्यक्तिमत्व, सन्माननीय जयेश दादा राणे. एक खणखणीत नाणे आणि 24 कॅरेट सोने. जयेश दादा राणे, टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी आपण. जयेश दादा तुमचा होतोय. तुमचं चरित्र स्वच्छ म्हणूनच तुम्हाला हे पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि भगवी मायेची शॉल. थँक्यू डीजे. यानंतर रोहन पाटील यांचा गोड आवाज. रोहनजी पाटील. हॅलो. या स्पर्धेसाठी मित्रांनो बक्षीस आलंय. अगदी शुभ्रा ग्रुप, ओम साई बोरवेल, उमेश भोईर यांच्यातर्फे भिनार पाये दोन्ही टीमसाठी हॅट्रिकसाठी लगातार 3 चौकार किंवा लगातार 3 षटकारसाठी उमेश भोईर यांच्याकडून 1111 रुपयांचं बक्षीस. धन्यवाद उमेशजी भोईर, एक मोठं नाव. यानंतरचा आवाज रोहन पाटील. हॅलो. वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत ॲडव्होकेट देवीदास धामणे आणि त्याचप्रमाणे जयेश राणे. या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय नाणेफेक करण्याकरता नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण उपस्थित राहावं. गावदेवी काटे आणि भिनार, जय बजरंग भिनार, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण यायचं आहे. आपल्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडले जाणार आहेत ॲडव्होकेट देवीदास धामणे आणि जयेश राणे. आणि नाणेफेक करण्याकरता शैलेश मांजरेकर सरांना विनंती आहे नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण यावं. गावदेवी काटाई संघाचे संघनायक, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल टॉस करता आपण त्वरित या.
गावदेवी काटाई संघाचे संघनायक आपण त्वरित उपस्थित राहा. गावदेवी काटे
किशोर याला आपण पाहतोय. नवीन फलंदाज पिंट्या बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा क्रिकेटचा बदललेला नियम आपण पाहतोय की अगदी जेव्हा जेव्हा फलंदाज झेलबाद होतो तेव्हा तेव्हा मात्र नवीन फलंदाज हा बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर एक कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कारण की ज्या पद्धतीने फलंदाजी केलेली आहे, फलंदाज भरत याने एक चौकार जोडला गेलाय पहिल्या चेंडूवरती आणि या चौकार जोडल्या गेल्यामुळेच एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. वळूया सामन्याकडे. बी रेडी बी फास्ट. पंकज म्हात्रे सर प्लीज सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अगदीच जर आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू निघून गेलाय ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगली गोलंदाजी आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये जय बजरंग चषक भिनार 2024 आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये न्यू 40+ एकंदर या क्रिकेटच्या सत्रामध्ये नवीन संघ जे दाखल झालेले आहेत त्या संघांना संधी देण्याचं काम जय बजरंग भिनार संघाने केलेलं आहे आणि त्यातूनच एक संघ जे चॅम्पियन ठरणार आहे तो अगदीच एक चांगल्या संघाची एक चांगली ओळख ही आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 षटकाच्या अखेरनंतर 5 धावा. एक फलंदाज बाद झालेला आहे. दुसरे षटक हाताळण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती दिली जाते येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज संजय म्हात्रे. गोलंदाज संजय बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र जर आपण विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची अत्यावश्यकता. कारण की या क्रिकेटमध्ये नियम जर आपण पाहिला तर कंपल्सरी चेसिंग आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 24 धावा करणं हे अत्यावश्यक आहे जे अनुमान सरवली या संघाकरता. जिंकण्याकरता 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 25 धावा. अगदीच जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची जी सजावट आपल्याला पाहायला मिळते अगदीच एक लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्याचप्रमाणे गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक पॉईंट डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस मात्र गोड आवाज आणि चेंडू मात्र सेफ हँड. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. विकेटचं पतन. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. फलकावरती स्थिरावलेली आहे. 5 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दरम्यान आगमन झालेला आहे श्रीपत अण्णा वखारे, संदेश वखारे यांचे पिताश्री. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. तसेच आपण या स्पर्धेची शोभा वाढवावी. श्रीपत अण्णा वखारे आपलं हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेस मात्र बीमर की बिमारी. चेंडू निघून चाललाय. नशिबाचा चौकार. इट्स नो बॉल. +4 रन्स विल बी टेकन.
यावेळेस मात्र रवींद्र गोणे समाजसेवक बिनार यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हावं, या स्पर्धेची आपण शोभा वाढवावी. दरम्यान 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. वेलकम सन्माननीय भीम चौधरी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. जय बजरंग चषक 2024 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या भिनार गावातील उपस्थित ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक जे कोणी उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावर बसा. आपली जागा जी आहे ती प्रेक्षकांमध्ये नसून व्यासपीठावर आहे, आपलं घरचं व्यासपीठ आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सन्माननीय महादू जाधव त्याचबरोबर रघुनाथजी भोईर, विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावसंख्या जोडली गेलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय 13 या अंकावरती धावफलक आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर एक जमेची बाजू ती म्हणजे येणारे जी चेंडूची हाताळणी आहे गोलंदाज संजय यांच्या माध्यमातून चांगल्या रीतीने जर हाताळली गेली तर मात्र काहीसा दबाव पाहायला मिळू शकतो पुढच्या षटकामध्ये. पण ती बाब इतकी सोपी नसणार आहे, कारण की फलंदाज शिवा अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्याच्या समवेत आपण पाहतोय फलंदाज रवी अजूनही खेळपट्टीवरती आहे. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. राईट आर्मवरती विकेटचा मारा, गोलंदाज संजय. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, सेफ अँड विकेटचं पतन, फलंदाज बाद. आहेत, कारण या 2 चेंडू नंतर आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. कारण समीकरण जर जाणून घ्यायचं झालं तर उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉलवर 17 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज संजय. फलंदाज भोला खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज शिवा नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. नक्कीच भोला उर्फ भोलेनाथ पाटील उर्फ भोला फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे कुमार गुंड यांच्या माध्यमातून. बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करायची आहे. पंच विक्रम नाईक सर, आपण सुद्धा वॉर्निंग द्यायची आणि वेळेच्या बाबतीत पहिली वॉर्निंग देण्यात आलेली आहे गंगामाता गोंदवली संघाला. नक्कीच वेळ आपण कमी खर्च करा, कारण यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. गोलंदाज तयार, 8 चेंडू 17 धावांची गरज. महेश भोला बरसा रहा है आग का गोला, मिळतील धावा 4. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. पूर्णपणे सफल झाला होता फलंदाज. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर हा प्रहार झालाय. एक महत्वाचा फटका भोलाच्या बॅटमधून टीम सरवलीसाठी. आता मात्र समीकरण बदलतंय आणि विशाल नाईक गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 7-13 7-13 आणि 7-13, 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. नक्कीच 7-13 7 चांगली मिळाली आम्हाला देखील या स्पर्धेसाठी. उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर पुन्हा एकदा जय बजरंग चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती संजय यांना आपण पाहतोय आणि अगदीच निर्णायक आणि महत्त्वपूर्ण चेंडू हाताळण्याची जबाबदारी आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 7-13. यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा. इट्स आउट ऑफ द विकेट. चेंडूची हाताळणी. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2. अतिशय खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. या खेळपट्टी सोडून चेंडू हाताला होता. सामन्याचं समीकरण जे आहे ते लक्षात घेता या चेंडू मागे नक्कीच दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल. अतिशय खराब चेंडू. फ्री हिटचा चेंडू असेल. फलंदाजाकरता सुवर्ण संधी आहे. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. वॉड मॅच. चेंडू गणिक सामना मात्र वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदीच महत्त्वपूर्ण गोष्ट जर आपण पाहिली तर या मॅचवरची पकड मात्र सुटत चाललेली आहे. गोंदवली या संघाकडून यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू घरंगळत निघून चाललाय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावा मिळत आहेत त्या 2. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पुढे सरकताना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. जे अनुमान सरवली या संघासमोर असेल आव्हान. वाडा मॅच. अतिशय सुरेख सामना प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 9 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. नक्कीच मात्र दोन्ही टीम्सला मी एवढंच सांगेन की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते आणि करावी देखील लागेल. दोन्ही टीमच्या माध्यमातून संघर्ष आपण पाहतोय. नक्की तुम्हाला संघर्ष करावा देखील लागेल मॅच जिंकण्यासाठी. आणि ज्यावेळेस तुम्हाला संघर्ष करावा लागतो ना त्यावेळेस मात्र नाराज होऊन जाऊ नका. कारण संघर्ष करण्याची ताकद त्याच लोकांमध्ये असते ज्यांच्यामध्ये नक्कीच संघर्ष नक्कीच दोन्ही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना मिळते ज्यांच्याकडे ती ताकद असते. तर दोन्ही टीम्समध्ये नक्कीच ताकद जरूर आहे परंतु ती या ठिकाणी शो करावी लागेल. वेळेच्या बाबतीत फर्स्ट वॉर्निंग देण्यात आलेली आहे आणि अगदीच जर सेकंड वॉर्निंग दिली तर मात्र जी योग्य ती कारवाई असेल ती आयोजकांच्या माध्यमातून करण्यात येईल. लक्षात घ्या. 6 चेंडू 9 धावांची गरज. फलंदाज भोलानाथ पाटील. स्विचिटचा फटका. देखणा फटका. निघून चाललाय चेंडू सीमारेषे नजीक आणि अगदीच क्षेत्ररक्षकाने ज्या रीतीने इथून मात्र जर आपण पाहिलं तर जी चपळाई दाखवली आणि अगदीच नशिबाची साथ क्षेत्ररक्षकाच्या बाजूने आपण पाहतोय. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. लक फॅक्टर आपण पाहतोय टीम गोंदवलीच्या बाजूने. कारण आउटफील्ड मध्ये चेंडू थांबला होता. बॅटरी मधून जेव्हा बॉल निघाला एक क्षण असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल मात्र फक्त आणि फक्त आली आहे त्यावर सिंगल. अगदीच जर आपण पाहिलं तर सामन्याचं समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. चेंडू गणिक सामना इथून मात्र बदल घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदीच जर एक जमेची बाजू जर आपण पाहिली जर निर्धाव चेंडूची हाताळणी झाली तर मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. पण रोमांचकता कश्मकशता अखेरपर्यंत या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या पावलांमध्ये चुकी होतीये. नक्कीच दबाव मानसिक दबाव कुठेतरी असेल गोलंदाजावर यात मात्र काही शंका नाहीये. एक कश्मकश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय. घरंगळत चेंडू निघून चालले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावा मिळत आहेत त्या 2 आणि इथून मात्र नशिबाची साथ. वॉट प्रोटेक्शन. क्या बात है. संजय मात्रे त्या ठिकाणी आहेत. चांगलं प्रोटेक्शन चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा जरूर आल्या. धावसंख्या 24 या अंकावरती आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. चेंडू गणिक जर आपण पाहिलं थोडासा दबाव दोन्ही संघांच्या खेळाडूंवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हानात्मक स्थिती आहे. कधी कधी 1 चेंडू आणि 6 धावा
सहज शक्य होणारी गोष्ट आजकाल आपल्याला पाहायला मिळते, पण कधी कधी एक चेंडू आणि एक धाव हे कठीण आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, पण चेंडू रिकॉशियस होताना आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षक चेंडूवरती झेपावतोय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज चित्त्याच्या चपड्याने 2 धावा पूर्ण करतायत. नक्कीच प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी आणि याकडे मात्र क्षेत्ररक्षकांनी देखील लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यानंतर नेक्स्ट मॅच अजून एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. काटाई विपक्ष भिनार. दोन्ही टीम्स आपण सज्ज राहा. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या नक्कीच, धाव पोहोचतीये फलकावरती 26 अंकावर. पुढच्या मॅचसाठी शुभ्रा ग्रुप ओमसाई बोरवेलचे प्रोप्रायटर उमेश भोईर यांच्या माध्यमातून चौकार षटकार हॅट्रिकसाठी 1111, त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी देखील 1111 रुपयाचं कॅश प्राईज आहे. वेळ मात्र अतिरिक्त खर्च होतोय. पंच सुद्धा वारंवार सूचना करतायत, सूचित करतायत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र भिरकी भिरकी आणि विजयाचा चौकार. नशिबाची साथ, नशिबाचा चौकार. सन्मानित करत आहोत. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत भीमजी चौधरी, यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. संदेश वखारे यांच्या हस्ते आपण पाहू शकता मायेची शॉल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. भीमजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान